नमस्कार मित्रांनो, शब्दांची नजाकत, मंचावरचं दिलखेच व्यक्तिमत्व आणि आजच्या तरुणाईच्या हृदयाची स्पंदनं टिपणाऱ्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा कवयित्री गुंजन पाटील. मित्रांनो, या जेव्हा मंचावर येतात तेव्हा केवळ टाळ्यांचा कडकडाटच नाही तर विचारांचे मोहोळ उठते. मित्रांनो, नुकतंच प्राध्यापक विठ्ठल कांगणे सरांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याला म्हणजे त्यांच्या वाढदिवसाला गुंजन पाटील यांनी आपल्या बहारदार वाणीने अख्खा मंच अक्षरशः जिंकून घेतला. मिस किल्टोले, कॉलेजमधील अफलातून किस्से आणि आजच्या जेनझी पिढीतील बदलत्या प्रेमावर, नात्यांवर त्यांनी रचलेली बहुचर्चित जवानी कविता ऐकताना तुम्ही नक्कीच स्तब्ध व्हाल. चला तर मग शब्दांची ही अनोखी जादू आणि मनमोहक संवाद एकत्र अनुभवूया. पाहूयात नक्की काय घडतं मंचावर. मित्रांनो, हुनर ऐसा कि हर दिल पे असर छोड़ जाए, हुनर ऐसा कि हर दिल पे असर छोड़ जाए, लफ्ज वो जो महफिल में समा बांध जाए, लफ्ज वो जो महफिल में समा बांध जाए. मित्रांनो, चला तर मग पाहूया आणि अनुभवूया ही सुंदर शब्दांची सुंदर मैफिल. माझा आवाज येतोय शेवटपर्यंत? व्यवस्थित येतोय? मी दिसते शेवटपर्यंत? गुंजन, 2 तासापासून तुझ्याशिवाय काहीच दिसत नाही. त्याचं उत्तर तुम्हाला आता मिळेल. मी दिसते शेवटपर्यंत? कशी दिसते? बाईला याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे असतं? माझा आवाज येत असेल तर आपण सगळे मिळून पहिल्यांदा सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ. सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. ही युवा पिढी आणि जेन झी काय करू शकते हे आपण दाखवून दिलंय. या देशात खूप काही आपण केलंय आणि त्यांची शक्ती एकत्र आणण्याचं काम सर करतात. हे खूप मोठं काम आहे. मगाशी अविनाश म्हणत होता की काही लोक कविता ऐकायला आलेत, काही बघायला आलेत. मला खात्री आहे तुम्ही कविता ऐकण्यासाठीच आला आहात. बघण्यासाठी आला असणार तर तुम्हाला एक किस्सा सांगते. एका महाविद्यालयात गेले होते. ज्युनियर कॉलेज होतं सर. 12वीचा मुलगा असेल, बसलेला होता समोर आणि टक लावून बघत होता. आता तुम्ही किती छान दाद देतायत, हसतात मध्ये, तो काहीच नाही, फक्त बघत होता. मला अनकम्फर्टेबल झालं, मला बोलायला सुचत नव्हतं आणि मग कार्यक्रम संपल्यावर सर मी त्याला जवळ बोलवलं आणि त्याला सांगितलं की अरे बाळा, मी मोठी आहे तुझ्यापेक्षा. सर इतक्या कॉन्फिडन्सने सर तो बोलला, आम्हाला आमच्या कांगणे सरांनी सांगितलंय की मोठी स्वप्न बघायची. बऱ्याच ठिकाणी असं होतं ना की बरीच नजरा खेळलेल्या असतात. एक मिनिट. शिट्टी वाजवणं आपली संस्कृती नाही. पण कार्यक्रमात शिट्टी वाजवायला काय हरकत नाही. ऐक, शेतकरी जिंदाबाद. शिट्ट्या वाजवताना इतकंच लक्षात ठेवा की तुम्ही गुंजन पाटीलला ऐकतायत, गौतमी पाटीलला नाही. तर बऱ्याच कार्यक्रमांमध्ये असं होतं सर की काही लोक टक लावून बघत असतात. मग 2 ओळी लिहिला की इतका रोखून पाहू नको रे, मी अशी वितळणार नाही. हे जवळजवळ सगळ्याच पोरी म्हणू शकतात प्रत्येक मुलाला की इतका रोखून पाहू नको, मी अशी वितळणार नाही. माझ्या डोळ्यात घनदाट जंगल आहे, तुला रस्ता कळणार नाही. तुम्हाला सांगते, तो विद्यार्थी सरांचाच होता. त्याने उत्तर दिलं की प्रेमाचा सिलॅबस लय अवघड.
प्रेमाचा सिलॅबस लई अवघड कळता कळत नाही आणि अर्ज तोपर्यंत करत राहणार जोपर्यंत रिझल्ट मिळणार नाही. पुढे ऐका की केवळ फिल्मी दुनियेत लागतो खजाना हाती. केवळ फिल्मी दुनियेत लागतो खजाना हाती. अमीर बापाची पटेल आपल्याला इतकं नशीब फळणार नाही. जरा मेहनत करा, जरा मेहनत करा. प्रेमात सारे हिशोब तपासले जातात. कोणती लैला तुमच्यासाठी आयुष्य जाळणार नाही. कोणती लैला तुमच्यासाठी आयुष्य जाळणार नाही. आणि 2 ओळी मित्रांसाठी लिहिल्यात. तुमचा मित्र नक्की तुमच्या बाजूला आणि तुमची मैत्रीण नक्की तुमच्या बाजूला बसली असेल. जरी सरांच्या धाकाने ही मधली लाईन असेल, सर हे मोठं पाप आहे. हे मधला जो गॅप ठेवलेला आहे ना, ते खूप मोठं पाप आहे. पण असू द्या, मित्रांसाठी ह्या पुढच्या ओळी की हे मित्र आहे तोपर्यंत आपल्या कथेला अर्थ आहे मित्रा. हे मित्र आहे तोपर्यंत आपल्या कथेला अर्थ आहे मित्रा. उद्या कुणी कुणाच्या आयुष्याचे पानही चाळणार नाही. उद्या कुणी कुणाच्या आयुष्याचे पानही चाळणार नाही. आणि पुढच्या ओळी आहे की प्रेम आलं तर येऊ दे, प्रेम गेलं तर जाऊ दे. लक्षात ठेवा की प्रेम आलं तर येऊ दे, प्रेम गेलं तर जाऊ दे. एकदा पारखून घे तिला, ही घर तर जाळणार नाही. तुम्हाला एक छान कविता ऐकवते. सर, आमच्या जनरेशनच्या रिलेशनशिप टर्म्स कदाचित तुमच्या जनरेशनला माहीत नसतील, पण आमच्या जनरेशनच्या रिलेशनशिप टर्म्स ऐकल्यानंतर तुमच्या डोक्याला मुंग्या नक्की येतील. सिच्युएशनशिप, बेंचिंग, फ्रेंड्स विथ बेनिफिट हे तुम्ही कधीच ऐकलेलं नसणार आहे. माझ्या कवितेतून ते तुम्हाला समजेल. कवितेचं शीर्षक आहे जवानी. कवितेचं शीर्षक आहे जवानी. की सारे नियम कायदे पाळण्यासाठी नसतात. सारे नियम कायदे पाळण्यासाठी नसतात आणि वडीलधाऱ्यांचे सल्ले अर्धे खोटे असतात. हे तुम्हाला कोणीच सांगणार नाही की वडीलधाऱ्यांचे सल्ले अर्धे खोटे असतात. आयुष्य एक समुद्र आहे, लाटा मोजून चालणार नाही. आयुष्य एक समुद्र आहे, लाटा मोजून चालणार नाही. आणि कुणाच्याही ओठांचा पासवर्ड सहज तर बदलणार नाही. म्हणून म्हणते एकदाच घे विचारून, का तुला रोज पाहून हसते. म्हणून म्हणते एकदाच घे विचारून, का तुला रोज पाहून हसते. आणि एकदाच भेटते ही जवानी, व्यर्थ जाळण्यासाठी नसते. प्रेमाची आता रीत बदलली. प्रेमाची आता रीत बदलली. कालच एका रांझ्याने हीर बदलली. तू कुठं आता व्हिंटेज निखळ प्रेमाची वाट पाहतो. आता रोमिओ खुद जुलिएट सोबत सिच्युएशनशिपमध्ये राहतो. सिरीनेही फरहादला बेंचिंग केलं म्हणे. आता ती प्रत्येकाला पाहून हसते. आणि एकदाच भेटते ही जवानी, व्यर्थ जाळण्यासाठी नसते. घे मनावर दे दाखवून, तू काय रीज आहे. घे मनावर दे दाखवून, तू काय रीज आहे. असेल ती हॉट बॉम्ब सेक्सी, तू ही कोल्ड स्टोरेज फ्रीज आहे. किती दिवस रेड फ्लॅगचा विचार करत बसणार. तिचं घोस्टिंग सुरू आहे आणि हे तुला कसं दिसणार. कर लव बॉम्बिंग प्रत्येक मेटल वितळण्यासाठीच असतं. कर लव बॉम्बिंग प्रत्येक मेटल वितळण्यासाठीच असतं. आणि एकदाच भेटते ही जवानी, व्यर्थ जाळण्यासाठी नसतं. प्रेम, लव, इश्क, मोहब्बत सारा आता सेम आहे. की प्रेम, लव, इश्क, मोहब्बत सारा आता सेम आहे. आणि जो करेल ऑर्बिटिंग त्याच्याच हातात गेम आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला? आवडलं का? आवडलं असेल तर नक्कीच माझ्या विनोद कुमार माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल, मोटिवेशनल, सोशियल आणि टेक चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया
नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयापर्यंत. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. तोपर्यंत जय महाराष्ट्र.